वेलकम स्टुडंट्स. आज आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंगविषयी माहिती घेणार आहोत. तर बघताय तुम्ही या कागदावर एक डेअरी मिल्क नावाचं एक जे चॉकलेट आहे त्याचं आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंग बनवलेलं आहे. तर हे ऑब्जेक्ट ड्रॉइंग या बाजूला मी पेन्सिल शेडिंग बनवलेलं आहे. बघताय तुम्ही हे डेअरी मिल्क, आणि हे जे आहे हे पोस्टर कलरचं माध्यम आहे. तर ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा एक नियम आहे की जे चित्र आपल्याला काढायचं आहे, ऑब्जेक्ट आपल्याला स्केच आणि कलरिंग करायचं आहे, त्याला समोर ठेवायचं आणि त्याच्या एका बाजूला अंधार आला पाहिजे आणि एका बाजूला त्याच्यावर प्रकाश आला पाहिजे. छाया आणि प्रकाश याचा ते अभ्यास करण्याचा तो विषय आहे. तर डेअरी मिल्क हे जे चॉकलेट आहे ते मी समोर ठेवलं आणि त्याच्या या बाजूने तुम्ही बघताय, या बाजूने त्याच्यावर प्रकाश आलेला आहे आणि इकडच्या बाजूने अंधार आहे. तर जेव्हा हे चॉकलेट मी समोर ठेवलं होतं तर असंच चॉकलेट असं तुम्ही पाहिलं असेल. तर इथं फक्त पेन्सिल शेडिंगमध्ये ते थोडंसं छोटं केलेलं आहे आणि कलरिंगमध्ये त्याला मी थोडंसं मोठं केलेलं आहे. तर जसं आपल्याला दिसतं, म्हणजे आता हा जो डार्क ब्लू म्हणजे पर्शियन ब्लू कलरच्या शेडमध्ये हे चित्र रंगवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रकाश आहे, काही ठिकाणी अंधार आहे. तर त्याच कलरच्या छटा म्हणजे त्या पर्शियनमध्ये थोडासा लॅव्हेंडर म्हणजे क्रिम्झन रेड घेऊन त्याला थोडंसं लाईट केलेलं आहे आणि त्याच्या जिथं जिथं प्रकाश पडलेला आहे तिथं तिथं आपण तो भाग हायलाईट केलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे यथार्थ चित्रण त्याला, जसं चित्र आपल्याला समोर आपल्या दिसणार आहे त्याच पद्धतीने अत्यंत बारकाव्याने त्याची छोटी घडी, त्याचं कुठं स्पेलिंग आहे, कुठं त्याचा बारकावा, कुठं त्याचा टर्न गेलेला आहे, कसं त्याचं कर्व आहे, काय काय त्याच्यामध्ये बारकावे आहेत. अगदी इथं बघताय तुम्ही, इथं मी त्याला त्याचे जे कटिंग्स आहे, कटिंग एजेस, ते सुद्धा ह्याच्यात आपण बारकाईने याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तेव्हाच ते चित्र आपल्याला हायलाईट होतं. बरं, एवढं करून आपल्याला थांबायचं नाही आहे. तर पेन्सिल शेडिंगमध्ये सुद्धा हे बारकावे आपल्याला बघायला मिळतात. बघा तुम्ही. तर पेन्सिल शेडिंगमध्ये एक तोटा आहे की आपल्याला काही ठिकाणी पेन्सिलमुळं भाग मर्च होऊन जातो, स्पर्श लागून वगैरे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. कलरिंगचं तसं नाही आहे, कलरिंगमध्ये तसं होत नाही, कलर मर्ज होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपलं स्केचिंग होईल, स्केचिंगनंतर आपण कलरिंगला सुरुवात करतो. कलरिंगला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्या चित्राचे जे ऑब्जेक्टचे आपल्याला जे डार्क जो भाग आहे, म्हणजे त्या 3 ते 4 टोनमध्ये आपण ते चित्र रंगवत असतो. तर पहिल्यांदा आपल्याला डार्क टोन सगळे टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे जो भाग डार्क दिसतोय तो भाग आधी आपल्याला रंगवून घ्यायचा आहे आणि मग हळूहळू त्या डार्क रंगामध्ये पांढरा रंग ॲड करत 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 आपल्याला हे चित्र पूर्ण करायचं. एकदा नक्की तुम्ही हे असं ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढून त्याला कलरिंग करून बघा. डेअरी मिल्क बघा किंवा जे काय घरात बिस्किटचा पुडा असेल, एखादं साबण असेल, जे वस्तू एखादी आपल्या घरातल्या वापराची असेल ती समोर ठेवा आणि ती रेखाटण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.